नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय प्राध्यापक व बोधे यांची गुलाबी पेरू ही कादंबरी आणि आज भाग 7. दुसऱ्या दिवशी ओढ्यावर सगळं काही मी निगारला सांगितलं. निगारही खूप रडली. कपडे धुता धुता एक कानातली सोन्याची रिंग माझ्या हातावर काढून ठेवत म्हणाली, ही ने कुणी 100-150 रुपये देईन, जा आता थांबू नका. कोणी कुणाचं नसतं बाबा, आपणच आपल्या माणसाला सांभाळायचं असतं. निगारला कडकडून भेटावं असं वाटत होतं, पण उघड्यावर ते शक्य नव्हतं. मी सुद्धा खूप रडलो. निगारच्या रूपानं आई भेटल्यासारखं वाटलं. मध्येच निगार म्हणाली, अरे वसू, अंगातलं शर्ट मळलाय आणि इकडं आता चोळून देते. निगारनं स्वच्छ धुतलेला शर्ट तसाच अंगावर वाळवत मी गावाबाहेर पडलो. आता मी एकटा होतो. माझं नशीब शोधायला मी निघालो होतो. पायात काहीच नव्हतं. चिखल तर कमालीचा दाटला होता. गार गार वारा भणाणत असलेला. वर कुंद आभाळ दाटलं होतं. काळेभोर ढग लोंबकळत असलेले. रिते झालेले ढग कुठेतरी जायच्या घाईत असल्यासारखे वाऱ्यावर भरकटत चाललेले. वाऱ्याच्या झुळुकीबरोबर अंगावर बारीक शिंतोडे उडत असलेले. अंगातल्या गार शर्टनं थंडी जरा जास्तच जाणवत असलेली. सूर्यफुलाच्या टरारलेल्या बियांसारखा काटा अंगावर फुटत असलेला. खिशात सोन्याची रिंग तिच्या प्रीतीचं प्रतीक. पावलं नव्या उत्साहानं पुढं झेपावत असलेली. आता कोल्हापुरात मी चांगला रुळलो होतो. जवळजवळ 5 महिने कधी उलटले समजलंच नाही. तसं हे वसतिगृह म्हणजे मोठमोठ्या कॉलेजचं असतं तसं नव्हतं. हे आपलं नावाचं बोर्डिंग. जमीन उखडलेली. जमिनीवर झोपलं की वरच्या आड्यातनं आभाळाच्या पलीकडचं दिसायचं. इथे आलेली सगळी पोरं दारिद्र्यातून भरकटत आलेली. प्रामाणिकपणाशी बहुतेकांची कधीही गाठ न पडलेली. कोणाची वस्तू दिसते कधी आणि मी ती उचलतोय कधी, अशी सगळी होती. उशाला पेटी घ्यायची आणि लांब लचक तरट घेऊन झोपून टाकायचं. एसरपीतल्या माणसासारखं पडून राहायचं. हात लावेल तिथे ढेकूण. खाजवायचं तरी कुठं. रात्रभर जागरणानं डोळे तारवटून जायचे. दिवसा बरं वाटायचं. मनसोक्त हिंडता यायचं. निदान ढेकूण चावण्याचा त्रास तरी नसायचा. कॉलेजला रोज जायलाच हवं अशी सक्ती नव्हती. मी माझ्या मनाचा राजा होतो. माझ्या सोयीनं मी सगळं करत होतो. मन भटकायला सोकावलं होतं. 4 पैशांचा हक्काचा आसरा कुठेही नव्हता. पण तसं काही अडायचं नाही. सकाळी चहा आणि 2 वेळेला जेवण मोफत मिळायचं. पोटभर का नसेना, पण निदान पोटातली आग तरी शांत व्हायची. दोस्त भरपूर भेटले होते. भूताखेतांच्या गोष्टी रंगवून सांगायचो. सारखा भोवतीनं घोळकाच असायचा. ही सगळी वेगवेगळ्या खेड्यातनं आलेली पोरं, तोंडावर कंगालपणाचं जंगल पसरलेलं. प्रत्येक आठवड्यातून निगारचं एक पत्र फडफडत यायचं. रेखीव जाड अक्षराचं. तिच्या घरच्यांना संशय येणार नाही असंच मीही उत्तर लिहायचो. रस्त्यानं फिरायला निघालो की तरण्या पोरी अंगावरनं जायच्या. या सगळ्या पोरी रोज अत्तरात आंघोळ करतात का काय असा संभ्रम पाडायचा. जीव वेडावणारा दर्प अंगावर पसरत जायचा. कॉलेजमध्येही तीच गत. नाकातून मनापर्यंत पसरलेला घमघमाट सगळं अंग पुलकित करायचा. दिवसभर मी माझ्याच कामात असायचो. सकाळी 7 वाजता चहा मारून कॉलेज गाठायचो. 12ला परत पितळी घेऊन जेवणाच्या रांगेत उभं राहायचं. मिळेल ते हादडून पायात चपला अडकवायच्या. निघाले इकडे तिकडे हिंडायला, सिनेमाची पोस्टर्स बघायला, रस्त्यावरचे फुकट पेपर वाचायला. बहुतेक बोर्डिंगमधली सगळी पोरं अशीच. जेवण करून कोण आरामात पडलाय असं दिसणार नाही. माझी लक्ष्मीपुरीतल्या एका हमालाची ओळख झाली होती. काका दादा करत नातं जोडलं. एकदा असाच हा हमाल रस्त्यात उन्हाचा कोसळला होता. मी त्याला उचललं, गुलमोहराच्या झाडाच्या सावलीला ठेवलं.
डोक्यावर पाणी ओतून त्याला शुद्धीवर आणलं. 1 रुपयाची मिसळ चारली. बस एवढंच निमित्त हमालाला मी जवळचा वाटायला लागलो. सकाळपासून तो दुपारी 12:30पर्यंत गाडा ओढायचा. त्याच्यापुढे जेवायला जायचा तो 3 वाजता यायचा. मी धावत पळत जायचो, गाडा ताब्यात घ्यायचो. जवळजवळ 2 तास गाडा माझ्या ताब्यात असायचा. काम मिळवायला मी धावपळ करायचो. बाबू हमाल नेमका 3 वाजता यायचा. मला सलाम ठोकून तो गाडा घेऊन धंद्याला जायचा. मला रोजचे 2-3 रुपये हमखास मिळायचे. कोणाला अडवायचं नाही, हातावर ठेवतील ते घ्यायचो. मनात वाटायचं हक्काचा गाडा असल्याशिवाय काही खरं नाही. संध्याकाळी फिरत फिरत स्टँडवर जायचो. याची पेटी उचल, त्याची वळकटी वर ठेव, कोणाच्या करंड्यावर चढव, मिळेल ते काम करायचो. दिवसभरात मिळालेले 4-5 रुपये एकट्याला भरपूर व्हायचे. 1000 प्रकारचे अनुभव यायचे. चांगले फार थोडे, मानहानी करणारे जास्त. मी सुद्धा अंदाज घेऊन वागायचो, माणूस पाहून बोलायचो. एकदा बेळगावला जाणारी एक सुपर एक्सप्रेस लागली. माणसांची गर्दी उसळली. एक म्हातारी ओरडली, हमाल हमाल. 2-3 आले. मला मागे सारून पुढे धावले. पण म्हातारी हुशार. माझ्याच टाळक्यावर तिने बोजा दिला आणि तुरू गाडीकडे पळाली. टपावर बोजा टाकून खाली आलो तर म्हातारी कुठे आहे? निवांत आत बसली होती. डोळे माझ्या शोधात असलेले. आतूनच ओरडली, अगं ये रोहिणी, त्या हमालाला 8 आणे दे ग. पोरगी माझ्याकडे आली, मला बघून हसली, हातावर रुपया ठेवत म्हणाली, तुम्ही भोसले ना, मी तुमच्याच वर्गात असते, घ्या पैसे. नको म्हणून मी मागे सरकलो. सारा विचका झाला. झक मारली या हमालीच्या धंद्यानं. आता पुन्हा स्टँडवर यायला नको. ही बया सगळ्या वर्गात सांगेल आता, बाकीच्या पोरी हसतील. सगळ्या बाजूंनी त्रास. गरिबानं कुठल्या बाजूनं जगावं? जिथे जाईल तिथे आहेतच सरकारी बिल्ला लावलेले लाल डगले. मला कुठे सुखानं काम करू देतात. बिल्ला नाचवत माझ्यावर ओरडतात, कंट्रोलरकडे तक्रार करतात. जाऊ दे, नशीब नाचवेल तोवर नाचायचं. शनिवारचा दिवस. कॉलेज करून बोर्डिंगच्या रोखानं चाललो होतो. मनात असंख्य विचार घारीसारखे भरारत असलेले. पायाला नवं पायताण आल्यानं तळपायाची हुळहुळ थांबलेली. टाळक्यावरची टोपी 2 महिन्यातच गेलेली. जंगली झाड छाटावं तसे केस व्यवस्थित कापलेले. आंबेडकरांसारखा भांग पाडायची सोपी सवय लागली होती. खोलीत आलो होतो. पार्टनर म्हणाला, अरे वशाल, एका तुझं लेटर आले. कुठे? तो जगदाळे वाचत होता मागाशी. बडव्या काय गावाकडे लफडं बिफडं एक काय? असा राग आला सगळ्यांचा. पत्र्याची पेटी उचलावी आणि एकेकाच्या टाळक्यात घालावी असं वाटलं. जगदाळ्याला गाठलं तर पत्र नाही म्हणाला. साला उगाच टोलवा टोलवी करत होता. मी जाम वैतागलो. आईमाईवरनं शिव्या हाणायचा विचार होता, पण गप्प बसलो. टपाल हातात पडायला अर्धा तास लागला. पत्र वाचण्यातली मजाच संपली. घडी खिशात घालून बाहेर पडलो. आज जेवावंसं वाटे ना. चांगले 4 आण्यांचे फुटाणे घेतले. चगळत निघालो रंकाळ्याकडे. साली या कोल्हापूरसारखी तळी कुठेही नसतील. सारी गटाराच्या पाण्यावर साठलेली. कुठेही जा, हिरव्यागार पाण्याची तळी आहेतच. बायकाई घाणेरड्या त्यातच धुणीत होतात. टपालाची आठवण झाली तसा हॉटेलमध्ये शिरलो. मस्त चहा मारून टपाल उघडलं. निगारचं निमुळत्या अंगाचं ठळक अक्षर मनाला उभारी देत होतं. अक्षर आणि अक्षर मधासारखं मनात चाटत होतो. प्रिय वसू. वसू, इथे मी एकटी पडली रे. माँ खूप बोलते मला. कधी न बोलणारे पिताजीसुद्धा सारखे बोलतात. घरात माझ्या लग्नाशिवाय दुसरा विषयच नसतो. तुझं पत्र आलं की तेवढा दिवस छान जातो. आणि एक सांगू, किती दिवस झाले रे भेट नाही. आता दिवाळी जवळ आली आहे. ये की महिनाभर सुट्टीवर. मी वाटेवर डोळे ठेवून उभी आहे असं समज. अरे निगार सोडली तर आपलं हक्काचं कोणीही नाही या जगात. बाप नुसता टिळा लावायच्या कामाचा. 5 पत्र पाठवली पण बापानं एकाचंही उत्तर नाही पाठवलं. मनात नाना प्रकारचे विचार तडतडत होते.
गावाकडे जायला मन उत्सुक झालं होतं, पण मनातली निराशा हटत नव्हती. ते पडायला झालेलं घर, तो खप्पड बाप, दारात भुईत रोवलेल्या शेळीच्या दाव्याची वाट बघणाऱ्या खुंट्या, सगळं भकास चित्र मनाला भूतासारखं भलपटत होतं. घरी कसली दिवाळी. लोक गोडधोड करून खाणार आणि बापासाठी कालवणाची वाटी मी दुसऱ्याच्या घरातनं मागून आणणार. काम केलं नाही तर बापाच्या शिव्या खाणार. खरं म्हणजे बापाने एक तरी पत्र पाठवायला पाहिजे होतं. त्याला कुठलं सुचायचं, आणि त्याला 3 पानांच्या जुगाराशिवाय सुचतं काय दुसरं. एखाद्या वेळी आपल्याला पोरगं आहे हे सुद्धा विसरून गेला असेल, काय सांगावं त्याचं. साली स्कॉलरशिप मिळाल्याशिवाय काही खरं नाही. नुसतीच गुलाबी स्वप्न बघत हवेत तरंगतोय. निगारला पत्र न पाठवता आम्ही गावाकडे निघालो. काटकसर करून एक नवा कोरा शर्ट आणि पायजमा शिवलेला, स्वच्छ इस्त्री केलेला निघालो डुलत डुलत. नायलॉनच्या पिशवीत निगारसाठी खायला घेतलं. संपूर्ण प्रवासात अनेक विचार. निगार कशी असेल, घरच्या त्रासाला कंटाळून खराब झाली असेल का, चाचा चाची मला बघून काय म्हणतील, बाप जाग्यावर असेल का. गावात आलो तेव्हा माझ्या स्वागताला कुणीही सज्ज नव्हतं. कामाधामाला गुंतलेली माणसं वर बघायला सुद्धा तयार नव्हती. दुपारचे 12 वाजून गेले होते. चाचीचं घर लावलेलं होतं. दारात शेळ्या दिसत नव्हत्या म्हणजे चाची रानात गेली होती. बापाचा पाय कधी घरात ठरत नसे, त्यामुळे तो घरी नसणार हा माझा अंदाज दाराला असलेलं कुलूप बघून खरा ठरला. कडीला लावलेलं कुलूप सोडलं तर घरात चोरण्यासारखं आहे काय, तरीही बाप दाराला न विसरता कुलूप लावतो हे बघून हसायला येत होतं. प्रश्न होता निगारचा. खडूस चाचाजी जखमी अजगरासारखा मुद्दाम घरात पडून राहिला असेल, काय सांगावं. निगारशी बोलू तरी देतोय का नाही कुणास ठाऊक. काही काही माणसंच साली तिरसिंगबाज असतात. रस्त्यात पार्टाची कुमी भेटली. काय सुटली होती, तांदळलेल्या कोंबडीसारखी, डिझेलच्या इंजिनासारखी सणसणत गेली. बोलणं बाजूला राहिलं, साधं बघितलं सुद्धा नाही. अगं नको बोलू, नुसतं बघितलं तर काय डोळे फुटतील का. आईला. इकडे तिकडे बघत निगारच्या घरासमोर आलो. बंद दारावर टकटक केली. आतून पुस्तक फडफडल्याचा आवाज आला. कोण हाय. मंद गोड हात किणकिणत आली. मी पुन्हा टकटक केली. निगार भांबावलेली असावी. तिने पटकन दार उघडलं. मला समोर बघून तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. अगं बाई वसू तू, असं म्हणत मी आत पाऊल ठेवायच्या आत निगार मला कडकडून भेटली. एक दीर्घ चुंबन घेऊन तिने माझ्या तोंडावरनं हात फिरवला. मागे एकदा अंथरुणात झालेला तिचा स्पर्श मला आठवला. तो स्पर्श आत्ताच्या मिठीत पुन्हा जिवंत झाला. तिला मिठीतनं सोडावी असं मला वाटेना. तिचं रसरसून फुललेलं धुंद करणारं तारुण्य मला आव्हान देत होतं. निगारनं दार केव्हा लावलं माझ्या लक्षात नाही आलं. माझ्या कुशीत शिरून ती हमसाहमशी रडायला लागली. तिची समजूत घालताच ती शांत झाली. मी खायला दिलेलं खात बसली. आधी टपाल का नाही पाठवलं, काहीतरी खायला नसतं का करून ठेवलं, असं म्हणत ती रागानं माझ्या छातीवर बुक्क्या मारायला लागली. निगार साफा चगळा मोहरून आलाय, गंध लुटायला हवा. निगार गोड हसली. तिच्या बोलक्या डोळ्यातली टवटवीत निळाई ओठातल्या हास्याला उभारी देत होती. मनातल्या साऱ्या अपेक्षा स्पर्शातनं बोलत होत्या. मला राहावे ना. तशा तिने भुवया उंचावल्या आणि डोळे मोठे करत म्हटली, किती घाई करतो रे. महिनाभर मुक्काम करणार आहे ना, सगळं तुझंच आहे, मजा करू मग. अनुपाशी असशील, जेवण बिवण घेतलं का नाही. नाही, आता पोट भरलं माझं. बरं बरं, असं म्हणत निगारात पळाली. 2 भाकरी आणि वाटीभर कोंबडीचा रस्सा घेऊन आली. खा, दमला असशील. जावाई आलाय म्हणून सासऱ्यानं सकाळी कोंबडी तोडली. मटणाचे सगळे तुकडे आम्ही खाल्ले. रस्सा ठेवलाय महाराजांच्यासाठी. नुसता बघत बसू नको, 4 घास घे खाऊन, तवर चहा ठेवते. निगारची प्रत्येक हालचाल मोहक वाटत होती. तिचं चटपट चालणं, डबे सहजतेनं उचलणं, चहा करणं,
मध्येच मंद पण गोड हसून दारातनं डोकावणं, तारेवरच्या रुमालाला हात पुसणं, पायातला कचरा सहजतेनं केरसुणीनं कोपऱ्यात ढकलणं. तिची प्रत्येक कृती मला आकर्षक वाटत होती. चेहऱ्यावरची कधीच न संपणारी ती प्रसन्नता निगारची प्रचंड दौलत होती. चहा पिता पिता म्हणाली, वसू खूप बदलला रे तू. म्हणजे आता छान दिसतो. शहरी स्पर्श काही वेगळाच असतो नाही का. माणसात केवढा बदल घडतो. खरं आहे तुझं. शहरात स्वतःची उंची लवकर समजते. 4 लोकात कसं राहावं ते समजतं. पण जेवणाचे फार हाल होतात ग. आता मोफत म्हणल्यावर आपल्याला बी बोलता येत नाही. तरी तुला गरिबीची सवय आहे. गरिबी नेहमी उपकारक ठरते असं नाही. तुझं कसं काय चाललंय? ठीक म्हणायचं. बहुतेक माझं लग्न जमलं असं वाटतंय. 5-6 गावचे लोक आत्तापर्यंत येऊन गेले. चाच्याजी पक्क करायच्या विचारात आहेत. तू काय निर्णय घेतला? मला माझ्या जातीत लगीनच नाही करायचं. लहानपणापासून मी तुझ्याशिवाय कुणाजवळ मोकळ्या मनानं बोललेलं नाही. वसू, मी नेहमी तुझ्याकडं पती या नात्यानं बघत आले. सुगरण जशी काडी काडी आणून घरटं सजवती ना, तसा आपला संसार मी रोज मनात उभा करते. आमच्या जातीत त्रास फार. नवरा नांदवल याची काही शाश्वती नाही. आमची सुरलीची मावशी बघितली. लग्नानंतर 8 महिन्यात नवऱ्यानं सोडली. काय तर म्हणे तलाक. अरे चप्पल बदलावी इतक्या सहजतेनं बायका बदलतात हो लोक. कसला आलाय धर्म, त्याच्यापेक्षा तुरुंग बारागी. निगार मनापासनं बोलत होती. कधी नव्हे तिला कंठ फुटला होता. शब्दातनं तिची प्रखर वेदना स्पष्ट होत होती. निगार माझी पत्नी झाली तर मला हवीच होती, पण त्यासाठी मी स्थिर होणं गरजेचं होतं. अजून शिक्षण पूर्ण करायचं होतं. बाहेर उन्हाळे पावसाळे पचवायचे होते. तारुण्याला आवर घालणं निगारच्या थोडंच हातात होतं. बाईची जात शेवग्याच्या झाडासारखी कमी दिवसात खूप फोफावते, बघता बघता फुलूनही येते. निगारही याला अपवाद नव्हती, पण जे घडेल त्याला सामोरं जायची तिची तयारी होती. निगार जिद्दी होती. तिच्या मनस्वी डोळ्यात तिचा आत्मविश्वास वाघिणीसारखा झेपावत होता. मनगटात हवं ते उभं करायची हिंमत होती. बोलण्यापेक्षा कृतीला ती महत्त्व द्यायची. बापानं डोळे वटारले तर झोपून जायची, पण बाप नको तिथे चुकला तर त्याचं मनगट धरायची. डोळ्याला डोळा भिडवत जाब विचारायची. दाराबाहेर चाचाजींचे जोडे वाजले आणि एकाएकी माझ्या नाड्याच आखडल्या. पोटात खड्डा पाडला. छातीतलं काळीज फकफकायला लागलं. चाचाजीनं हातातली कुऱ्हाड कोपऱ्यात ठेवली. टाळक्याची टापरी सोडली. तिनेच घाम पुसला. उलटा वाळाला डाब्यावर बसला. विडी काढून निगारला पेटवून आणायला सांगितली. 3-4 झुरके मारल्यावर चित्ता गुरगुरावा तसा गुरगुरला. केव्हा आला? हे काय आत्ताच तुमच्या पुढं? चहा कर पोरी. घेतला मी आताच. तुला नाही, मला. शिकायला गेला म्हणजे काय साहेब झाला काय? हा? चाचाजी हसला. त्याचे धुरकटलेले दात चमकले. चरबाळलेल्या बेवळी डोळ्यात कुऱ्हाड लकलकली. पिकलेल्या दाढीवर टिटवी फडफडली. भिंतीला विडी विझवून तो एकदम बाहेर पडायला लागला. मध्येच त्यांनी भाला फेकावा तसा प्रश्न फेकला. किती दिवस मुक्काम आहे? महिनाभर. का काय कॉलेज बंद पडलं काय? नाही तसं काय नाही. आपली ही सुट्टी दिवाळीची. कॉलेजला भरपूर असती 1 महिन्याची. एवढी कमी का बरं? मी गप्प बसलो. माझ्या गप्प होण्यावर चाचा कडवटपणे हसला. डोक्यावरच्या पांढऱ्या दाट केसातनं आपली काळीभोर बोटं फिरवत चहा प्यायला लागला. बाप भेटला का? हां? अरे काश्या भेटला का? नाही ना. का? अजून आलाय कुठं? दार लावले. भडव्या डोळ्यांवर काय टांग्याच्या घोड्यावाने ढापणं लावले काय? ते बघ दार उघडं दिसते. दार खरंच उघडं होतं. तसंच घाईघाईनं उठलो निघालो तसा चाचाजी मागणं ओरडला. बापाला नीट समजाव. विरड करायची असेल तर गावात कर म्हणावं, शेजारी नको. कातणीला आला असेल तर कातण काढायला येळ नाही लागणार मला. आरामखोर बोकडच आला. पोटात सुरा खुपसावा तसा आचकलो. कपाळातनं अणकुचीदार मटण बाहेर आलं आणि बुबुळातनं आत घुसून नाकातनं श्वासावाटे बाहेर पडलं. कोणीतरी अंगावर पेट्रोल ओतून पेटवतंय असं वाटायला लागलं.
जाता जाता सहज निगारकडे बघितलं. वळचणीत उभाऱ्याला बसलेल्या चिमणीसारखी निगार थरारली होती. माझ्या अंगावर पसरलेले तिचे मोरपंखी स्पर्श दगडाच्या माऱ्यासारखे मलाच टोचत होते, घायाळ करत होते. उशीची घडी करून बाप जमिनीवरच आडवा पाडला होता. काडीनं दाट टोकरत होता, मध्येच पचदिशी थुंकत होता. मला बघताच तो दचकला नाही का आश्चर्यचकित होऊन उठला नाही. त्यांनी फक्त भुवया उंचावल्या. पुन्हा खाली बघत भुई टोकरत म्हणाला, आला. हा, न विचारता का गेला? मी काय विचारतोय? कोणाला विचारून गेलता तू? आईला. हे बघा, शॉक बसल्यासारखं दचकू नका. मनातल्या मनात मी आईला विचारलं, ती जा म्हणली, मी गेलो. बाप जित्ताय का मी आलाय? असला काय नसला काय सारखंच आहे की. तुम्हाला कुठे आहे माझ्या शिक्षणाची काळजी? लय शहाणपणा दावू न ग. जगात सामद्याने शिकायचं म्हणल्यावर हलकी कामं कोणी करायची? काही बोललोच नाही. बाहेर फटाके वाजत होते आणि बाप माझ्या अंगात सुरुंगाची दारू भरून ती पेटवायच्या विचारात होता. नसतो आलो तो बरं झालं असतं, मी स्वतःशी म्हणत होतो. तेवढ्यात बाप गरजला. या लांडग्याच्यात कशाला गेलता? गाठ घ्यायला. आपले शेजारी येते. शेजारी? मला नका सांगू त्याचं मोठेपण. काय माणसाच्या अवलादीतली आहे तोय? आणि तुम्ही कुठल्या अवलादीतले? लय तोंड वाचून बोलू न ग. काय चुकलं रे माझं? काय चुकलं नाही, जरा सुधरा आता. त्या साईदाच्या आचीचा नाद द्या सोडून. म्हणजे तुमच्या भल्यासाठी सांगतोय. 2 पैशाची खाज होईन, फोगटावारी जीव जाईन. बाप टरकला. तसा बाहेर पडलो. दोस्त भेटले. दोस्त कसले? एका वर्गात होते म्हणून दोस्त म्हणायचं. भरपूर बोलून घेतलं. साल्या कॉलेज कुमार झाला, पार्टी दे म्हणायला लागले. मनात म्हटलं, कसला कॉलेज कुमार? इथे रोज काळजी. मानेवर सापाचं ओटूळ अडकावं तशी काळजी अडकली आहे. जगाची दिवाळी आणि आमचा शिमगा. शिमग्याला निदान पोळ्या तरी असत्यात, आम्हाला त्या पण नाहीत. निगार नसती तर मला आत्महत्या करायला लागली असती. दिवस मावळताना पाराकडे फिरायला गेलो. तरुण मंडळाच्या 4-5 कार्यकर्त्यांनी जागेवर घेरलं आणि म्हणाले, अरे आज मराठी पिक्चर आणलंय, 4 तिकटं फाड. ते नाही बाबा, आपल्याला नाही जमायचं. मी म्हणालो, का आमच्या थिएटरला सिनेमा आवडत नाही का? का तिथं खडट वाजतात? अरे तसं नाही बाबांनो, पैसे नाहीत. असं का? हा ना थापा. त्या निगारला येताना कोल्हापुरी चिवडा आणला असेल 8 रुपयाचा, आणि आमची तिकीटं फाडायला पैसे नाहीत होय. कोणाला गंडवतो लेका? शेवटी नाही भय करता करता 2 तिकीटं घेतली. आईला, सगळी माणसं कुठल्या ना कुठल्या मार्गानं पैसे खातात. ही माझ्या वयाची पोरं दरवर्षी 5-6 पिक्चर आणतात. आमच्यासाठी नाही करत, गावासाठी करतोय. ह्या मारुतीच्या देवळवालं पिंजर किती दिवस ठेवायचं? तिथं पत्रा टाकणार आहे आम्ही. कसला पत्रा टाकतायत? स्वतःच्या ढोंगणाला गेलावा करून घेतील, पण पत्रा काही टाकायची नाहीत. 10 वर्ष हेच चाललंय. मारुती आपला पावसाळ्यात करतोय आंघोळ पावसाच्या पाण्याची. ओढ्याला जाता जाता निगारला हळूच एक तिकीट दिलं. सिनेमाचं सांगितलं. ओढ्याकडे झुकलो. साली खडकावर संडास करायची माझ्या काय आवर आहे? शहरातल्यांना काय कळतंय? चोरासारखं दाराआड बसायची सवय लागलेली. गावाकडं मज्जा, बसायचं खडकावर. समोर पाणी, कडेनं किडे टिपत जाणारे परीट पक्षी न्याहाळायचे. विरोळा दिसला की दगड फेकायचा. रस्त्याला कुत्रं दिसलं की भिंग करून दगड हाणायचा. मज्जाच मज्जा. रात्र झाली. बापानं 4 दामटं थापलं. डाळ कांदा केला. जेवताना मी सिनेमाचा विषय काढणार तवर बापच म्हणाला, काय करतो काय आता? जेवतोय. ते नाही विचारत. जेवण झाल्यावर काय करणार? झोपणार आहे जमलं तर. त्याच्या झोपा कसल्या काढतो डोंबलाच्या? चांगला शहरातल्या वाणी सिनेमा आलाय. काय नाव त्याचं? हे सरलं बरं का आता. ते सिनेमा बघायच्या सोडला आणि झोपतोय कसला? काय बघायचं त्या कानातीच्या थिएटरात? 50 वेळा फिल्म तुटती, अर्धा सिनेमा कसा तरी दाखवतात. आता तुम्हीच बघा, मी रगड बघतोय कोल्हापुरात. अरे बाबा, आम्ही थकलो. तुम्ही तरण्या पोरांनी असली थेरं करायची. हे बघ, ₹1 घे, पण जा. उगे माणसाने मानाय ना ग, बाप पोराची काळजी घेत नाही. नोट वरच्या खिशात टाकली. म्हटलं असू द्या. नाहीतरी हा काय जाता येता दारूच पिणार. लेकासाठी केव्हा पैसे उचलून द्यायचं माहीतच नाही याला. आज का पुळका आलाय कोणास ठाऊक.
नाही तर आत्ता रुपया द्यायचा आणि जाताना 5ची नोट मागायचा. निगारला काय करावं हे समजत नव्हतं. चाचीला कसं विचारायचं ती विचार करत होती, पण चाचीच म्हणाली. त्यांनी सांगितले बरं का, निगार रशीने मला पाठव. मी नाही जाणार, पाहिजे तर तू जा. अगं कशी जाऊ मी, पाय मुरगळला आहे माझा. अजून सूज वसरली का? 10-5 फूट चालायचं म्हणलं तर जीवावर येते. त्या तिकडं गावंदरीत कावा जावं? हे गेल्यात आसुरल्याला. आलं तर पाठवते मागणं, नाही तर जा वसूबरोबर. निगार हरखली. चादरीची घडी खाक्यात घेऊन माझ्याबरोबर निघाली. आम्ही दोघंही जेव्हा लिंबाखाली आलो तेव्हा दाट काळोख पसरला होता. वितीवरचं दिसत नव्हतं. पिंगळे चिरचिरत होते. निगारला मी जवळ घेतलं. आपला गरम श्वास माझ्या मानेवर सोडत निगार म्हणाली, वसू आठवतंय तुला? आपण 4थीत असताना याच ठिकाणी कंदील विझला होता. हाडळ झालेली फुई त्या चाफ्याखाली मला दिसली, तेव्हा घाबरून मी तुला तेव्हा बी अशीच बी लागले होते. आठवते का? निगारा ग, काय काय गोष्टी अशा असतात ना की त्या विसरण्यासाठी नसतातच. बरं ते जाऊ दे, एक विचारू का? मला वाटतं सिनेमा जाऊ दे तिकडं ढागात. वर देवळात जाऊ, मजा करू. तिथं कोणच नसतं यावेळी. आम्ही दोघेही महादेवाच्या देवळात आलो. पिंडीच्या रूपानं महादेवराव निवांत बसलेले. एकमेकांच्या मिठीत आम्ही भान हरपलो. गावातल्या माणसांचा लोंढा गावंदरीकडे चालला होता आणि मी निगारच्या तारुण्याशी झटत होतो. निगार मला कमालीची बिलगत होती. स्पर्शातून बरंच काही बोलत होती. 4-5 मिनिटात आम्ही मोकळे झालो, पण निगार अतृप्त होती. ती पुन्हा पुन्हा झटत होती. मी घामानं डबडबलो होतो. तब्बल तासभर आम्ही एकमेकांच्या कुशीत पडून राहिलो. आपल्यासाठीही कोणीतरी रक्त आटवणारं आहे ही जाणीव झाली. घराकडे वळलो तेव्हा एका अमर धुंदीत चाललो होतो. नुकताच पूर्वेला चंद्र मोहरला होता. गावंदरीला पिक्चर रंगात आला होता. पडद्यावरचं खोटं समाधान माणसं खरं मानत होती आणि आमच्या बाबतीत सगळं खरं घडूनही हे स्वप्नात तर घडलं नाही ना असं वाटत होतं. भोवतालचा अंधार चांदण्यासारखा प्रखर वाटत होता. पाय न वाजवता दोघंही घरी आलो. निगारच्या दाराला बाहेरनं कडी होती. निगारचा संशय बाळावला. आमच्या घराच्या फटीतून आम्ही आत डोकावलो. चिमणी ढणढणत होती. भिंतीवर तांबडा उजेड खाली वर होता. चाची माझ्या बापाला भिडली होती. हे सगळं बघून निगार चिडली, तितकीच लाजली सुद्धा. मी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि हलकेच म्हणालो, चल पड माझ्या अंथरुणावर. यांना नाही लाज, आपण तरी कशाला लाज धरायची? चंद्र आता चांगला वर आला होता. आम्ही बराच वेळ पांघरुणात एकमेकांना खेटून पडून राहिलो. बापानं खूप वेळानं दार उघडलं. हो नाही रे. बापानं हाक टाकली. ओ न देता गप्प पडून राहिलो. बापालाही माझी फिकीर नव्हती. सईदा चाची झटक्यात बाहेर आली आणि सुतार पाखरासारखी पटकन तिच्या घरात शिरली. आता दोन्हीही दारं लागली होती. चांदोबा वर आभाळात सरकत होता. टवटवीत चांदणं आभाळभर फुलत चाललं होतं. एक एक चांदणी उगवत होती. ठळक होत आभाळाची शोभा वाढवत होती. निगारच्या स्पर्शानं माझी तृप्त झालेली वासना पुन्हा चाळवली जात होती. वसू, वसू, आता मी तुझ्याशिवाय राहू नाही शकणार. काय पण कर, पण मला ने. तुझ्या सानिध्यात मला मरण पाहिजे. असं बोलायचं नाही येडे, मी तुझाच आहे ना. माझ्यासारख्या सरळ माणसाची पत्नी व्हायला योग्य अशी निगार ही एकमेव मुलगी आहे हे मी केव्हाच ओळखलं होतं. प्रवाहाविरुद्ध हात मारणं माझ्या रक्तात नव्हतं. मला सावरणारी व्यक्तीच माझ्या जीवनाची साथीदार बनू शकत होती. माझ्या मिठीतलं इमान निगारनं जोखलं होतं. भाबड्या पाखरासारखी ती मला कुशीत घेऊन थोपटत होती, जपायला बघत होती. एकाएकी कोणीतरी खोकलं. चरकलो. निगार अंथरुणात गारठून गेली. 2 कासऱ्यावर बैलाचा डोळा चमकावा तसा लालबुंद ठिपका चमकला. यावेळेला बिडी ओढत येणारा इसम म्हणजे लतीफ चाच्याशिवाय कोणी नसणार हे मी ओळखलं. निगारनं हलक्या आवाजात विचारलं, कोण आहे रे? कोण आहे? अरे मी चाचाजी. हातातली काठी गुरख्यासारखी खालीवर आपटत चाचाजी सरळ आपल्या घरापुढे थांबला आणि ओरडला, अरे सैदा, सैदा. बऱ्याच वेळानं जाग आल्यासारखी चाचीनं हो दिली. आय्या, आप आ गए, इतनी देर क्यों?
मैं तो बहुत फिक्र में पडी थी. म्हणलं काय झाले बाया, काय नाही बाया. ही निगारसुद्धा याच चाचीची पोरगी, पण केवढा जमीन आसमानाचा फरक आहे मायलेकीत. निगार मला कधीच फसवणार नाही. गावातली टार्गट कार्टी काय कमी चक्रा मारतात, पण निगार भुवई कुठली उचलायला. तिच्या नम्रतेत तिचं जबरदस्त सामर्थ्य आहे. तू पोरगीला शिनी मला का पाठवली? आता तीच जाती मानल्यावर मी काय बोलणार? तू कशी बोलशील? झोपू नको, मी आता तिला जाऊन आणतो. असं म्हणत चाचाजी आला तसा बाहेर पडला. निगारनं अंदाज घेतला. माझ्या गालावर हळूच थोपटलं. बांगड्यांचा आवाज होऊ न देता ती उठली. 1-2 मिनटं थांबली. उशाला ठेवलेल्या तांब्यातलं पाणी प्यायली आणि सरळ घरात जाऊन झोपली. बऱ्याच वेळानं चाचा आला. खूप काही बडबडत होता, पण मी झोपेत होतो. अर्धवट अस्पष्ट आवाज पांघरुणावर आदळत होते. जेव्हा मी जागा झालो तेव्हा सूर्य चांगला महादेवाच्या देवळाच्या शिखरावर आला होता. बाप माझ्या अंगावरचं पांघरून ओढत म्हणत होता, अरे कसला सिनेमा होता हा, 10 वाजेपर्यंत झोपलाय. आता काय सांगायचं बापाला? जो सिनेमा तू करतो तोच आम्ही केला, दुसरं काय. पण काही बोललो नाही. मनात हसलो. उठलो. कपडे सरळ करून ओढ्याकडे वळणार तोच अंथरुणात बांगडीच्या 2 काचा दिसल्या. बापानं बघितलं तर सगळं ओळखायचं म्हणून काचेवरच बसलो. आता कशाला बसतोय? उठ की. दिसभर काय हिथं बसायचा विचार आहे काय? उठतो की. जरा डबडन मिसरी आणा, जातो वाड्याला. बाप मिसरी आणस्तवर मी त्या काचा पटकन उचलल्या, खिशात घातल्या. सगळी अंथरुणं उलथी पालथी केली. उगे रिकाम्या राणी घोर नको. एक काच घावायची आणि निगारला जलंभर जाच व्हायचा. माणूस वाईट झालाय. कशावरनं कशाचा अंदाज बांधेल सांगता येत नाही. आपण आपलं सावध राहिलं म्हणजे झालं. डोबळा दिसायचा अवकाश माणसं बोट घालायला बघतात. मित्र हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.